जगाचं पाप नाहीस करण्याची क्षमता जिच्यात आहे, सर्व कल्पांमध्ये जी स्थिर आहे, स्थित आहे, या पृथ्वी तलावरती या मृत्यू लोकामध्ये ज्या काही घटना घडतात त्या प्रत्येक घटनेच्या पाठीमाग जिचा आधार आहे ती मैया नर्मदा मैया पवित्र पावन करत युगायुगापासून या जगताचा जी आधार आहे ती भगवान शिवाची प्रिय असलेली नर्मदा मैया, त्या मैयेचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत। जीवनामध्ये जसं आपल्या वारकरी संप्रदायातील संतांनी सांगून ठेवलंय, तुम्ही व्यावसायिक असा, तुम्ही उद्योजक असा, तुम्ही संसारिक असा, परंतु तुम्हाला जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे। तसं जीवन जर यथार्थ कृतार्थ करून घ्यायचं असेल तर ग्रस्ताश्रम आपण स्वीकारलेला आहे। त्या ग्रस्ताश्रम सफल झाल्यानंतर आपण मैयाची परिक्रमा केली पाहिजे, जेणेकरून दर्शनानं मैयानं आपल्यावरती कृपा करावी आणि आपलं जे मानवी जीवन आहे बघा, आपण भाग्यवान आहोत की आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो। लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर अनेक खंड आहे, अनेक त्या ठिकाणी प्रांत आहे, पण ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही जन्माला आलो हा महाराज भरत खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती। या भरतखंडामध्ये म्हणजे या भारत भूमीमध्ये माणसाचा देह मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे महाराज। पहिलं भाग्य कोणतं माहिती आहे? पहिलं भाग्य तुम्हाला आम्हाला जी बुद्धी आहे, जे ज्ञान आहे तेच भाग्य आहे। आपण जर जन्मतःच मतिमंद असतो तर जन्मताच आपण जर मतिमंद जन्माला आलो असतो तर आपल्याला ज्ञान नसतं तर आपल्याला हा धर्ममंडप कळाला असता का, हे कथा कळली असती का, कीर्तन कळालं असतं का, भजनाला गेलो असतो आपण। भगवंतानं कृपा केली, ज्ञान दिलं, बुद्धी दिली। आता फरक असतो बुद्धीमध्ये, प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे। सगळ्यांनाच का सारखं भांडवल दिलं भगवंतानं? प्रत्येकाकडे वेगळी। कुणाची कर्पूर बुद्धी असेल, कुणाची तेल बुद्धी असेल, बुद्धीमध्ये फरक आहे, परंतु बुद्धी मात्र दिली आहे। आणि ही बुद्धिमत्ता फक्त मनुष्यामध्येच आहे। काही म्हणले महाराज प्राण्यांमध्ये बुद्धिमत्ता नाही का, ज्ञान नाही का? प्राण्यांना तर ज्ञान आहे काही गोष्टीच, परंतु जो परमार्थ करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे, तीर्थयात्रा करायला पाहिजे, आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे, अंतिम ध्येय मोक्षासाठी प्रयत्न करणं आहे, हे सगळ्यांनाच बुद्धिमत्ता दिली असं नाही। अनेक प्रांत आहे, अनेक त्या ठिकाणी किती ते 140 देशांचा शोध लागलाय, 151-40 असं देशांचा शोध लागलेला आहे, पण सगळ्याच ठिकाणी नामस्मरण होतं का? हेच कथा जर तुम्हाला दुसऱ्या देशात ऐकायची असेल तर तुम्हाला गेटवर पहिल्यांदा पास काढावा लागतो, पैसे भरावे लागतात आणि मग तुम्हाला विकत ऐकायला भेटतं। पण इथं महाराष्ट्राच्या या पवित्र मातीमध्ये आपल्या संतांनी दंडक दिला की बाबांनो, हे यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान यारी भलती नारी, यारी भलती नारी, करावा विचार
लगे चिंता कवनाची, यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नग, करावा विचार न लगे चिंता कवना. लहान या थोर या सकळाशी येथे आहे काय पुढं अधिकार. सगळ्यांना अधिकार आहे महाराज. आपल्या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या बेटावरती सुद्धा सर्वांना अधिकार आहे ना. मैयाच्या परिक्रमेला जर तुम्ही गेले तर सर्वांना अधिकार आहे ना. आज कोट्यावधीची प्रॉपर्टी आपली सर्वांची तुमची आहे, परंतु मैयेच्या परिक्रमेला गेल्यानंतर एक साधू वेश धारण करून जावं लागतो, जेणेकरून वैराग्य. मैयाचा दुसरा अर्थ काय? वैराग्य निर्माण व्हावं. बघा, कारण परमार्थ या पायरी पायरीनं जावं लागतं. लक्षात घ्या. एक आहे पहिला विचार निर्माण झाला म्हणजे बुद्धिमत्ता असेल तर विचार निर्माण होतो. बघा, जरा जड विषय पण ऐका, 1-5 मिनिटं वेळ घेतो. बुद्धिमत्ता चांगली असेल तर त्या बुद्धिमत्तेमध्ये विवेक निर्माण होत असतो, विचार निर्माण होत असतो. विचार तर प्रत्येक जण करतो, पण तो विचार जर आपल्याला अध्यात्माच्या दृष्टिकोनातून उंच गतीला नेत असेल तो खरा विचार आहे, विवेक. नाही तर विचार तर वाईट सुद्धा येतात मनामध्ये. कारण मनाचा खेळच असा आहे, संकल्प विकल्प सारखं निर्माण करत असतं ते मन असतं. प्रत्येक क्षणाला मन स्थिर आहे का? मन स्थिर आहे. मनाची गंमत पाहिजे तुम्हाला. मन बसलं मंडपात, मन बसलं मंडपात, गेलं घरी, नगरला गेलं, पुण्याला गेलं. पुण्याला कशाला? अमेरिकेत गेलं, फ्रान्स, जपान, कोरिया सगळं फिरून मन आलं पुन्हा मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये. असं हे मन आहे. हे मन कैसे केवडे, हे मन कैसे केवडे, धरू जातान सापडे, परिराहाटवया थोडे, त्रैलोक्य यया. तुम्ही डॉक्टरकडे गेला, एक्सरे काढला तर मन त्याच्यामध्ये सापडणार नाही, परंतु त्या मनाची गती जर तुम्ही पाहिली, त्रैलोक्य थोकडं पडतं, त्रैलोक्य कमी पडतं त्याला फिरायला. अशी ज्याची गती आहे त्या मनामध्ये संकल्प विकल्प सारखे सुरू आहे. आज लवकर 7 वाजता कथा सुरू होणार आहे. आदरणीय बोरकर काकांनी सूचना दिली, आदरणीय हरिभक्तीपरायण खंडेराव दादांनी सूचना दिली, 7 वाजता कथा सुरुवात होणार आहे. लवकर जायचं बरं का कथा ऐकायला. हा सुद्धा विचार कुठे येतो? मनात येतो. आणि आज एखाद्याच्या घरी चोरी करायची, हा सुद्धा विचार कुठे येतो? मनातच येतो. म्हणजे संकल्प विकल्प मनामध्ये सारखे सुरुवात आहे. मैयेचं कार्य बघा, ऐका तुम्ही. मला सर्व नर्मदा मैयाच्या कार्यावरती यायचं आहे. मैयेचं महत्वाचं कार्य आहे, निर्माण होणारा जो संकल्प आहे तो सत्संकल्प निर्माण होतो. मैयाच्या दर्शनानं काय होतो? निर्माण होणारा जो विचार आहे, विवेक आहे, तो सत्संकल्प निर्माण होतो. विवेक निर्माण झाला की तो विवेक आपल्याला काय करतो? परमात्म्याजवळ घेऊन येत असतो, साधू संतांकडे घेऊन येत असतो. आणि त्या विवेकाची दुसरी पायरी आहे वैराग्य. वैराग्य ही दुसरी पायरी. वैराग्य म्हणजे इह पर लोकातील सुखाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. नाही तर मग एक जणाला विचारलं, म्हणलं का हो सुपारी कधीपासून खात नाही? ते म्हणलं दात पडल्यापासून. याला वैराग्य म्हणत नाही. विवेक वैराग्य षड संपत्तीमध्ये शम दम श्रद्धा तितिक्षा समाधान या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग विवेक निर्माण व्हायला पाहिजे, वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे, षड संपत्तीचं भांडवल माणसाकडे पाहिजे, आणि मुमुक्षुत्व
काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही अवस्था ज्या वेळेला निर्माण होते ती विचारामुळे, विवेकामुळे निर्माण होत असते. आणि तो विवेक मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होत असतो. ते चंचल असलेलं मन आहे, बुद्धी भगवान परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला दिली. बघा, आपला जन्म महाराष्ट्रात न होताना बिहारमध्ये झाला असता. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपला जन्म महाराष्ट्रात न होताना बिहारमध्ये झाला असता, आपण काय केलं असतं? खरं सांगा, ज्याच्या त्याच्या मनाला विचारून सांगा, काय केलं असतं? बरं, भारतामध्ये न होताना आपला जन्म जर चायनामध्ये झाला असता, आपण काय केलं असतं? तुम्ही अशी कथा ऐकायला बसले असते, मांडी घालून बसले असते? अहो, तुम्ही काय काय खाल्लं असतं आणि काय काय खाल्लं नसतं, तुम्हालाच विचार करा. का? कारण आपला जन्म भारताच्या भूमीमध्ये झाला. भारताची भूमी शूरांची, वीरांची भूमी आहे, श्रेष्ठांची संस्कृती आहे. ज्या पवित्र मातीमध्ये ऋषी मुनी येतात, जी परंपरा श्रेष्ठांची आहे, त्या भूमीमध्ये तुम्हाला आम्हाला माणसाचा देह मिळाला, हे भाग्य आहे. त्यातले त्यात महाराष्ट्राच्या मातीमध्ये जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. सत्य इंसार धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. वंदे मातरम, 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 वंदे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शैश्य श्यामलाम मातरम. वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.
सत्य अहिंसा और धर्म का पद पद लगता नारा, ओ भारत देश ही मेरा, ओ भारत देश ही मेरा. ज्या ठिकाणी ऋषी मुनी साधू संत महात्मे येतात ती श्रेष्ठांची भूमी भारताची भूमी आहे. आणि अशा या भारताच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या या मातीमध्ये, ज्या मातीमध्ये महाराज आपले संत महात्मे आले, ज्या संतांनी स्वतःच्या प्रपंचाचा त्या ठिकाणी विचार न करता जगाचा प्रपंच सुखाचा व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे आलोनिया शून्य, संसाराच्या नावे आलोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. च्या नावे घालो निया शून्य, वाढता हे पुण्य धर्म केला. निरे ग निरे सा, सा निद निरे ग रे निद सा, निरे ग रे ग म ग म द म द नि द नि सा, निरे ग म द नि द नि द ब म ग रे दा, निरे ग रे ग म ग म द ब द नि द नि सा. संतांनी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठीचे संत महात्मे अवतारित झाले. मग ते नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संत सावता महाराज असतील, जगद्गुरु श्री संत तुकोबराय, ज्ञानोबराय, सद्गुरु गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, सद्गुरु रामगिरी महाराज. अशी श्रेष्ठांची परंपरा म्हणजे आपली संत परंपरा आहे. ज्या संतांचा आशीर्वाद घेऊन याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. महाराज त्या छत्रपती शिवरायांना घडवणारी आईसाहेब जिजाऊ सुद्धा ज्या पवित्र मातीमध्ये जन्माला येते ती पवित्र माती म्हणजे या महाराष्ट्राची माती आहे. जगाच्या पाठीवर अनेक माऊल्या झाल्या, पण in one world Jijabai had the head of man, over the shoulders of woman. She remained a guide, philosopher and friend of Shivaji throughout her life. She anxiously watched the rising sun of the glory of her son and was fortunate to witness its climax in the from his coronation as an independent king, as an ornament of the Kshatriya Kula. असं वर्णन करणारा एक इंग्रजी लेखक ज्या माऊलीच्या राष्ट्राच्या मातीमध्ये अनेक लोकांनी आक्रमण केले, अनेक देवळं मंदिर फोडले. 31 तारखेला ज्या माऊलीची त्या ठिकाणी जयंती झाली अहिल्या देवींची, त्या माऊलीचे उपकार आहे या महाराष्ट्रावरती की ज्यांनी आमच्या माता भगिनींसाठी पाण्याची व्यवस्था प्रत्येक गावोगावी आड निर्माण केले, मंदिर निर्माण केले. त्या अहिल्या देवींच्या चरणावरती वारंवार नमन आहे. नाहीतर अनेक वेळेला आमच्यावरती आक्रमण झाले, आमचे मंदिर मूर्त्या फोडण्यात आल्या. परंतु आईसाहेब जिजाऊने हे पाहिलं आणि आईसाहेब जिजाऊला ते पाहवलं नाही.
भवानीला साकडं घातलं, आईसाहेब जिजाऊन जगदंबेला साकडं घातलं. हे जगदंबे, हे भवानी, हे नर्मदे मैया, तुझीच ही सर्व रूप आहे. तुझ्या आशीर्वादानं सगळं चालतं ना, मग मला आशीर्वाद दे. माझ्या पोटी असा रत्न, असा पुत्र जन्माला दे, जन्माला घाल की तो या मातीचे ऋण फेडील, सर्वांचं ऋण फेडील असा पुत्र मला दे. आणि 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवराय प्रगट होतात. भगवान महादेवाचा अंश अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून आम्ही म्हणू, हे दैवत छत्रपतीनं, आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं, आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. आमचं आराध्य छत्रपती शिवराय आहे. 19 फेब्रुवारीला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आले, फुटभर मावळे एकत्रित केले, रक्ताचा केळा भगवान महादेवाच्या पिंडीला लावला, हर हर महादेव नावाची गर्जना झाली, स्वतःच राज्य निर्माण झालं. असे छत्रपती शिवराय ज्या मातीत येतात ना, ती पवित्र माती महाराष्ट्राची माती आहे. त्या मातीमध्ये जन्माला आल्यानंतर साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहे. तुम्हाला आम्हाला सद्बुद्धी सुचते. सद्गुरू गंगागिरी महाराजांचे जर आपल्यावर उपकार नसते तर खरं सांगा आपण परमार्थात असतो का? आज आपल्या गावातील जे मंडळी आहे, मला वाटतं काकांच्या टेकाळे महाराजांच्या अगोदर सुद्धा एक जणांना नर्मदा परिक्रमा केलेली आहे. या मंडळींच्या मनामध्ये जो सद्विवेक निर्माण झाला ती केवळ आणि केवळ साधू संतांची कृपा आहे. भगवान परमात्म्याची इच्छा आहे, नर्मदा मैयाची इच्छा आहे. मी सांगत होतो तेच होतं. आपण ठरलेलं होत नसतं, परंतु मैया जे ठरविल ते घडत असतं. अशा भाग्यवान महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो महाराज. ज्या मातीमध्ये जन्माला आलेला राजा परस्त्रीला मातेचा दर्जा देतो, साधू संतांचा आदर करतो, अशा पवित्र मातीमध्ये त्या संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. म्हणून आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. सोनेरी वर शुभ जन्मला, सोनेरी वर शुभ जन्मला, राजाचा अधिपती माझ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शुभाचे माहुळे आम्हाला नाही कुणाची. आपण भाग्यवान आहोत की आपण या ठिकाणी परमार्थाचाही आनंद घेतो. ग्रहस्थाश्रम सुद्धा व्यवस्थित रीतीनं पार पाडून या ठिकाणी आपण नामस्मरणामध्ये सुद्धा रत आहोत. गोड श्रवणीय चिंतनीय आणि त्या ठिकाणी पवित्र असणारी नर्मदा मैया प्रत्येकाचं पाप जाळून टाकते, प्रत्येकाला मोक्षाच्या मार्गापर्यंत पोहोचते. कारण नर्मदा या शब्दाचा अर्थ आहे सतत हास्य जिच्या चेहऱ्यावरती आहे. आणि नमृत हा एक अर्थ आहे. कधीही जी मृत होत नाही ती नर्मदा मैया आहे, जी भगवान शिवाची कन्या आहे. त्या नर्मदेच्या तटावरती अनेक असलेले जे आश्रम आहे, अनेक त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं साधू संतांनी ऋषीमुनींनी केलेली जी साधना आहे, ते सर्व साधनं, ते सर्व आश्रम मानवी जीवनाला कलाटणी देणारे आहे. जसं पंढरपूरला गेल्यानंतर त्या वृत्तीनं माणूस पुन्हा परत येत नाही, तसं नर्मदा मैयाची परिक्रमा घडली. पहिली परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी 3 वर्ष 6 महिने 13 दिवसाची पहिली परिक्रमा. कोणाची?
मार्कंडेय ऋषींची. परंतु मला पूर्ण त्याच्यातलं माहिती नव्हतं, पण काकांनी सांगितलं की त्यांनी जी परिक्रमा केलेली आहे ती कोणत्याही नदी पात्राला ओलांडायचं नाही. जी नदी समाविष्ट झाली नर्मदा मैयामध्ये त्या नदीला सुद्धा परिक्रमा केलेली, म्हणून 3 वर्ष 6 महिने 13 दिवसाची ती परिक्रमा केलेली आहे. आणि एकमेव नर्मदा मैया अशी आहे की जिला परिक्रमा आपण करू शकतो. 4 महिन्यामध्ये 4.5 महिन्यामध्ये ती परिक्रमा पूर्ण होत असते. ती परिक्रमा करत असताना पावलावरती असणारे जे तीर्थ आहे महाराज, अनेक चमत्कार नर्मदा मैयाच्या तीरावरती घडत असतात. बघा, दक्षिण तटावरती काही तीर्थ सांगितलेले आहे. नर्मदा मैयाच्या दक्षिण तीरावरती, दक्षिण तटावरती जे तीर्थ सांगितले आहे, जे आश्रम सांगितले आहे, ओंकारेश्वर आहे जिथं ज्योतिर्लिंग आहे. कावेरी संगम आहे, बरोबर ना? मोरटक्का, गोघाट, नरसिंह कुंड, बघा असे अनेक गावं आहे. असे हजारो गावं त्या रस्त्यानं लागतात. आणि महाराज तुम्हाला एक सांगू का, आपल्या घरी जर रोज एखादा पाहुणा चहा प्यायला येत असेल, रोज एखादा पाहुणा जर चहा प्यायला येत असेल तर 2 दिवस चहा होईल, 3ऱ्या दिवशी जरा कटाळा होईल, 4थ्या दिवशी तर मग जरा आडून पाडून बोलणं होईल. त्याला नाही बोलायचे डायरेक्ट, परंतु कोणाला तरी मध्ये घालून, कारण माता भगिनींची सवय असते. मध्ये कोणाला तरी जाऊ दोन मावशांची जर भांडणं झाली गल्लीत, आणि मग ही दारा पुढं आली आणि ती दारा पुढं आली, परंतु एकमेकी संग बोलत नाही. मग इकडची बोलताना काय म्हणते, शिरणा इथंच गरके घाली. तिकडची म्हणली, कोणाला म्हणली, तुला गायला म्हणू, माझ्या मांजरीला म्हणली. जसं मध्ये घालून बोलणं आहे ना, आडून पाडून बोलणं, तसं 4-5 दिवस जर तुम्ही त्या पाहुण्याला रोज चहा नाश्ता पोहे करत असाल तर तुम्हाला कंटाळा येईल. परंतु एक विशेष आहे, नर्मदा त्या लोकांची जर परिस्थिती पाहिली, मैयाच्या तटावरती असणारी जी मंडळी आहे महाराज, अक्षरशः त्यांना संध्याकाळची पंचायत आहे जेवणाची. उत्पन्नाचा पत्ता नाही, आपलं बागायत आहे सगळं, त्यांना उत्पन्नाचा पत्ता नाही. संध्याकाळी स्वयंपाक होईल की नाही याची गॅरंटी नाही महाराज. परंतु तरी देखील येणाऱ्या परिक्रमावासियांना भोजनाची व्यवस्था ती मंडळी करतात. याच्यापेक्षा जगातला दुसरा चमत्कार कोणता असेल? कोण कोणासाठी काही वेळ द्यायला तयार आहे का? हो, देत नाही. परंतु तुम्ही परिक्रमा करताना हा चमत्कार आहे की आदिवासी जरी असेल, गरीबातला गरीब असेल, ज्याच्या घरी स्वतःच्या मुलांना घालण्यासाठी कपडे सुद्धा नाही, हो फाटलेले कपडे आहे आणि फाटलेली साडी घालते ती माऊली, परंतु येणाऱ्या परिक्रमावासियांसाठी मिष्टान्नाचं भोजन ती खाऊ घालते. याच्यापेक्षा मैयाचा दुसरा चमत्कार कोणता असू शकतो? आणि एकही परिक्रमावासी त्या ठिकाणी उपाशी राहत नाही. ही मैयाची निस्सीम कृपा आहे. अशी परिक्रमा पूर्ण करता 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 रोज नर्मदा मैयाचं दर्शन आहे, स्नान आहे, पूजन आहे आणि महाप्रसाद आहे. या सगळ्या गोष्टी, जसं आईच्या जवळ लेकरानं खेळावं, आईच्या जवळ लेकरू असल्यानंतर आनंद आहे त्याला. लहान लेकराच्या मनात काय असतं बरं? त्याच्या मनात फक्त आई आहे. एखादं लेकरू रडायला लागलं, त्याची आई दूर गेली कुठंतरी, रडायला लागलं पोरगं, 2-4 लोक एकत्रित आले, अरे दादा रडू नको, तुला चॉकलेट देतो. चॉकलेट नको, आई पाहिजे. रडू नको, तुला पोंगे देतो. पोंगे नको, आई पाहिजे. रडू नको, तुला बुड्डी का बाल देतो. ते नको, आई पाहिजे. काय पाहिजे त्याला? आई पाहिजे. तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा आई पाहिजे ना. तुम्हाला आम्हाला आईचं प्रेम म्हणजे व्यापक प्रेम आहे. आणि त्या मातृत्वाचं प्रेम त्या आई आम्हाला, बघा तुम्हाला आम्हाला जी माता मिळाली आहे, जी 7 वेळेला त्या ठिकाणी काय झाला, विनाश झाला जगाचा. सर्व जगताला जी मातृत्व आहे ती नर्मदा मैया आहे. आणि त्या मातेच्या छत्रछायेखाली गेल्यानंतर, तिच्या कुशीत गेल्यानंतर जो आनंद आहे महाराज लेकराला, बाळाला आई प्रिय आहे महाराज. रस्त्यानं एक पोरग वाटात खेळत होत.
मुख्यमंत्री साहेबाची गाडी आली, काही सिक्युरिटी खाली उतरले आणि ते म्हणले ए बाजूला खेळ. ते पोरगं म्हणलं खेळणार नाही. मुख्यमंत्री शेवटी बोलले अरे बाळा बाजूला खेळ, नाही तर मग तुझ्यावर केस करीन. ते पोरगं म्हणलं मी माझ्या आईला सांगन. म्हणजे त्याला काय प्रिय आहे, त्याला मुख्यमंत्री माहित नाही, त्याला कशाचंच घेणं नाही, पण त्याला काय पाहिजे, आई पाहिजे. तशी आपल्याला सुद्धा जर आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, मी नेहमी सांगत असतो बघा, अनेक पात्र जगामध्ये संसारामध्ये पाहायला भेटतील. हो असं म्हणणारं जे पात्र आहे ना ते धर्मपत्नी आहे. हो आदेश करते हे आणा ते आणा ते आणा, घरातला किराणा आणा, स्कूटी आणा. आदेश करणारी कोण आहे, धर्मपत्नी. ओ भाऊ आहे, दादा तुझ्याकडे तर 4 लाख रुपये होते कुठे ठेवले, असा एक दिवस विचारणारा भाऊ आहे. पप्पा मला हे घ्या ते घ्या म्हणणारा मुलगा आहे. परंतु अरे दादा सकाळपासून गेला रे, संध्याकाळपर्यंत फिरतो नुसता उन्हामध्ये, काही खाल्लं का असं म्हणणारं कोण आहे, तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे. निस्वार्थी प्रेम करते. बघा वरती काय बाबळेश्वर, इकडे काय श्रीरामपूर. बाबळेश्वर श्रीरामपूर, बाबळेश्वर श्रीरामपूर एकच बस, तेच कंडक्टर तेच ड्रायव्हर. श्रीरामपूरहून भरली बाबळेश्वर, ओळली पुन्हा श्रीरामपूर, असा रोजचा प्रवास. कंडक्टर साहेब तेच, ड्रायव्हर साहेब तेच. आणि महाराज असं गाव 4 किलोमीटर लांब एका लिंबाच्या झाडाखाली एक म्हातारी बसलेली असायची. ते कंडक्टर साहेब रोज पाहिजे रोज पाहिजे. मग कंडक्टर साहेबाच्या मनात एक विचार होता, ही म्हातारी रोज बसलेली आहे, ती उन्हाची 2 वाजू 2:30 वाजू 1:30 वाजू का बरं बसते. त्या वेळेला विचारलं, एक दिवस गाडी थांबवली गेले ते कंडक्टर साहेब, का ग आई कमून बसती. आता ती भोळी म्हातारी कमून बसते. अरे बाबा बसते कमून, मुलगा नाही का तुला, आहे माझा मुलगा क्लास 1 ऑफिसर आहे. मग का बरं बसते. तुला खरं सांगू का दादा, माझ्या दादानं मला काढून दिलं. भोळी म्हातारी, माझ्या दादानं मला घरातून काढून दिलं. का, त्याच्या मंडळीचे माझे भांडणं झाले आणि त्यानं मला काढून दिलं म्हणून इथं बसते. आणि जवळच्या गावातून भाकर मागून आणते, पाण्याची बाटली भरून आणते, लिंबाच्या झाडाखाली येऊन खाते. कंडक्टर साहेबांनी एक प्रश्न विचारला, का गाई पायामध्ये चपलाचा पत्ता नाही, दुपारचे 2 वाजले, कडक ऊन आहे, 4 किलोमीटर गाव आहे, मग गावातून भाकरी मागून इकडं लिंबाकडं आणण्यापेक्षा, झाडाखाली येऊन खाण्यापेक्षा गावातच भाकरी मागायची आणि एखाद्या ठिकाणी बसून खायची. तिथं का बसत नाही गावामध्ये. म्हातारीने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. तिनं सांगितलं, खरं सांगू का, मी गावातच का बसत नाही, मला माहिती आहे माझ्या दादानं जरी मला काढून दिलं, माझा दादा क्लास 1 ऑफिसर आहे, मला काढून दिलं घरातून, मला मान्य आहे, पण मी त्याची आई आहे. मला माहिती आहे माझा दादा, माझ्या दादाची गाडी या रस्त्यानं महिन्यातून एकदा का होईना जाते. कधीतरी माझ्या दादाची गाडी या रस्त्यानं जाईल आणि मी डोळे भरून माझ्या दादाला पाहिल. हे जिचं अंतकरण आहे तिला आई म्हणतात. गंगेहूनही निर्मळ प्रेम अशी आईची माया, अशी आईची माया, अशी आईची माया, अशी आईची माया. गंगेहूनही निर्मळ प्रेम, गंगेहूनही निर्मळ प्रेम अशी आईची माया, अशी आईची माया, अशी आईची माया, अशी आईची माया. ऐका, डोळ्याची किंमत त्याला विचारा ज्याचा एक डोळा
लाईटचा चॉक बसून निकामा झाला. कानाची किंमत त्याला विचारा ज्याचे कान गेले. हाताची किंमत त्याला विचारा ज्याचा हात गेला. अरे पायाची किंमत त्याला विचारा ज्याचे पाय गेले. तशी आईची किंमत त्याला विचारा ज्याची आई गेली. ओ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. अरे सब कुछ तो मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. अशी तड हाताचा पाळणा निद्राच्या त्या ज्योती. तड हाताचा पाळणा निद्राच्या त्या ज्योती. भरती सोटी भरती सोटी रोज तुला सांभाळीते. रोज तुला सांभाळीते. पड हाताचा पडणा नेत्राच्या त्या ज्योती. रोज तुला सांभाळीते. किती तुला सांभाळीते. रोज तुला सांभाळीते. जय हो. गंगेहूनही निर्मळ प्रेम अशी आईची माया. अशी ही आईची माया आहे. अशी ही मैयेची माया आहे. या मैयाची परिक्रमा करत असताना अनेक तीर्थ आहे महाराज. त्याच्यामध्ये कपिल तीर्थ सांगितलं. कपिल तीर्थ बरोबर ना. याची निर्मिती कशी झाली बघा. भगवान महादेव आणि सती माता म्हणजे पार्वती मातेच्या अगोदरचा अवतार. त्या सतीच्या अगोदर एक अवतार झालेला आहे बघा अधिमाया शक्तीचा. कोणता? उमा. उमा सती पार्वती. तो सतीचा जो अवतार आहे त्या सतीच्या अवतारामध्ये आणि आता काही लोक आताच्या वयामानानं आताच्या कालगणनेनुसार ती गिनती लावतात. तसं काही नाही बघा. प्रत्येक युगामध्ये एक एक शून्य कमी झाला. आज आपण जर काही मंदिरं पाहिले पूर्वीचे अजून विज्ञानाला न उलगडणारं कोड आहे कैलास मंदिर वेरूळचं. अगोदर कळस आणि मग पाया. मटेरियल गेलं कुठं? न उलगडणारं कोड आहे ना महाराज. हे जे कामं केले या लोकांनी यांचे शरीर कसे असतील आणि ते काय फार दिवसाची गोष्ट असेल असं नाही बघा. कृत युगामध्ये त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये कलियुगामध्ये बघा ज्यावेळेला पार्वतीचा जन्म झाला त्याच वेळेला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. पार्वती मातेचा जन्म झाला त्यावेळेला. आता त्याच्या अगोदरचा सती मातेचा जन्म आहे. सती मातेचा अवतार आहे म्हणजे त्या वेळेला अनंत वर्ष आयुष्य मनुष्याला होतं. वायुमय प्राण असेल त्यावेळेला. काही वेळेला अस्थिमय प्राण असतो. आता या युगामध्ये काय आहे? अन्नमय प्राण आहे. अन्न जर खाल्लं नाही तुम्ही अन्नमय कोश आहे. अन्न जर खाल्लं नाही तर त्या ठिकाणी खूप झालं तर 21 दिवस अशी परिस्थिती आहे. त्या सती माता आणि भगवान भोले बाबा हे नर्मदा मैयाच्या जलामध्ये स्नान करत होते. स्नान क्रीडा करत असताना त्या ठिकाणी अतिशय आनंद निर्माण झालेला आहे. भोले बाबा अत्यंत प्रसन्न आहे आणि वस्त्र सर्व ओली झालेली आहे. कुणाची? सती मातेची वस्त्र ओली झाली. आणि मग स्नान वगैरे झाल्यानंतर नर्मदा मैयाच्या तटावरती आल्यानंतर त्या ठिकाणी काही सेविकांनी त्या सती मातेचे जे वस्त्र बदलले ते जे ओले झालेले वस्त्र त्या ठिकाणी असे आपण त्याला काय म्हणतो पिळून काढले.
जे रंगीत पाणी त्या ठिकाणी निर्माण झालं, त्यापासून जे तीर्थ निर्माण झालं ते कपिला तीर्थ आहे. त्याचबरोबर नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर द्वादशादित्य तीर्थ सांगितलेलं आहे. एक देवदारू तीर्थ आहे, देववन तीर्थ आहे. हे जे तीर्थ आहे हे सर्व पापांचा नाश करण्यामध्ये समर्थ आहे. त्याच ठिकाणी सिद्धलिंग महादेव असं एक दैवत आहे. त्याच्याच जवळ एक ज्वरेश्वर महादेवाचं स्थान आहे. अशा अनंत स्थान या पंचब्रह्मेश्वराय, पुष्पेश्वराय, नित्य नैमित्तिक कार्यामध्ये जर त्या ठिकाणी अनुष्ठान केलं, जसं चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या वेळेला जर त्या ठिकाणी स्नान केलं तर आपले जे पितर गेलेले आहे त्या सर्व पितरांना मुक्ती मिळते. बघा, मनुष्य जीवन व्यतीत करत असताना गृहस्थी जीवन व्यतीत कर असं समजायचं नाही. गृहस्थीच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या आहे. सगळ्या जबाबदाऱ्या कधी येऊन पडल्या सांगू का माझ्या भाषेमध्ये? सगळ्या जबाबदाऱ्या कधी येऊन पडल्या? अगोदर मोकळा होता, लग्नाच्या आधी मोकळा होता. विवाहबद्ध ज्या वेळेला झाला 12:36 ब्राह्मण कोणा सांगितलं अंतरपाठ धरा, उभं केलं आणि अगोदर सावध केलं. माईक घेतल्याबरोबर काय सांगितलं? डोकचवळे पाटील काय सांगितलं? पहिलं सावधान. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सावधान हा शब्द कुठं असतो? सावधान ही पाटी कुठं असते? तुम्ही श्रामपूरला जाताना वगैरे पाहिली. सावधान पुढं, हा अगोदर पुढं वळण रस्ता आहे. पुढं काय आहे? वळण रस्ता आहे, ऍक्सिडेंटची जागा आहे. सावधान. जिथं पुढं अपघात होणार असतो त्याच्या अगोदर काय? सावधान. ब्राह्मण भावानं इमानदारीनं आपल्याला सावध केलं, परंतु आपण भानावर नव्हतो, सावध झालो नाही आणि त्या ठिकाणी विवाह सोहळा पार पडला. आता विवाह सोहळा पार पडत असताना काही विधी केल्या जातात बघा. त्याच्यामध्ये पाणी ग्रहण केलं जातं. आता त्या वेळेला मंत्रोच्चाराच्या द्वारे बाप सांगतोय जावयाला की आजवर होती आमची नाता झाली तुमची. मग खांद्यावर जबाबदाऱ्या पडल्या. ग्रहस्थाश्रम स्वीकारला ना, मग मातृदेवो भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, या सगळ्या जबाबदाऱ्या खांद्यावर पडलेल्या आहे. पितृदेव भव, जे पितर गेलेले आहे घरातून पूर्वी, त्या पितरांची सुद्धा संतुष्टी झाली पाहिजे. काही ठिकाणी लोक पितृपक्षामध्ये सुद्धा जीव घालीत नाही पितरांना. ते म्हणते ही अंधश्रद्धा आहे आणि मग त्या घरामध्ये आडी अडचणी निर्माण होतातच. लावलं मी पुढं. आपल्यावरती 3 दैवत प्रसन्न असावे महाराज. कोणते कोणते? आपल्यावरती आपल्या गावातलं ग्रामदैवत प्रसन्न असावं. जसं खंडाळ्याचं ग्रामदैवत काय आता? हनुमंतराय, म्हसोबा महाराज. ग्रामदैवत प्रसन्न असावं. आपलं कुलदैवत आपल्यावरती प्रसन्न असावं आणि इष्टदैवत आपल्यावरती प्रसन्न असावं. म्हणजे जसं तुमचं बघा, तुमच्याकडे पैसे नसू द्या पण कापड दुकानदाराकडे तुमचं वजन असावं. जिथून धान्य दळून आणायचं त्या गिरणेवाल्याकडे तुमचं वजन असावं. असं जर महत्वाच्या ठिकाणावरती तुमचं वजन असेल तर तुम्हाला पैशाची तरी काय गरज आहे? किराणा जिथून आणायचं त्याच्याकडे वजन असावं. म्हणजे इष्टदेव, ग्रामदैवत, पितृदैवत हे प्रसन्न असावं. ग्रामदैवत जर त्या ठिकाणी कोपलं तर त्या घरादाराचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. कुळदैवत जर कोपलं, बघा जर एखाद्याच्या घरामध्ये अडी अडचणी कायम येत असतील तर त्या ठिकाणी सांगतात बघा गुरुजी तुम्ही एक काम करा, तुमच्या कुळदैवताला जाऊन या. आणि गेलं पाहिजे, वर्षातून एकदा आपल्या कुळदैवताला गेलं पाहिजे. आणि पितर तसेच आहे ना महाराज. आज आपण ज्यांच्यामुळे जग पाहतो ते आजोबा पंजोबा, परपंजोबा, अपर पंजोबा, खापर पंजोबा, ढोपर पंजोबा हे गेले की नाही पूर्वी, आणि ते जर अतृप्त राहिले महाराज,
काही काही लोक पितृपक्षामध्ये सुद्धा भोजन घालत नाही त्यांना, परंतु आपली सनातन संस्कृती असं शिकवते की त्या पितृपक्षामध्येच नाही, पितृपक्षामध्ये तर भोजन घालावंच, परंतु काही सणवार असेल तर त्याही वेळेला आपण त्यांना काय केलं पाहिजे, भोजन दिलंच पाहिजे, जे तृप्त राहतात. आणि त्या पितरांना मोक्ष मिळवून देणं हे त्या घरातील कर्तव्य असतं. काही काही लोक जावयाच्या हाताने पिंडदान विधी करतात, जावयाच्या हाताने चालत नाही शास्त्रामध्ये. जावयाच्या हाताने तो त्या कुळातला थोडी आहे, त्या कुळातला चुलत पुतण्या असेल चालेल, चुलत भाऊ असेल चालेल, कोणीतरी एखादा वयस्कर व्यक्ती असेल तरी चालेल, पण त्या कुळातला पाहिजे. म्हणजे कुळदैवत प्रसन्न असावं, ग्रामदैवत प्रसन्न असावं आणि आपले पितर सुद्धा तृप्त असावे महाराज. ते पितर जर अतृप्त राहिले तर कालांतरानं त्या ठिकाणी त्या घरादाराला नुकसान सहन करावं लागतं. मग आपण म्हणतो एकच काय घडलं, याला काहीतरी कारण असतात. कारण या सृष्टीचा एक नियम आहे, जे कार्य दिसत असेल तर अगोदर काहीतरी कारण घडलेलं असतं. कार्य दिसतं, आज मी तुमच्या समोर बोलतोय, अगोदर कारण सप्ताह कमिटी. मी तुमच्या समोर बोलतोय त्याला कारण सप्ताह कमिटी. अगोदर ही मंडळी बेटात गेली, ही सर्व मंडळी एकत्रित येऊन बेटात गेले. सद्गुरु स्वामी रामगिरी महाराजांची तारीख घेतली बाबांची, त्याचबरोबर विदर्भ रत्न महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं वैभव आदरणीय ढोकबाबांची तारीख घेतली आणि मग आमच्याकडे आले. आणि मग त्या ठिकाणी तारीख घेतल्या गेली, कार्य दिसलाच, परंतु त्याच्या अगोदर काहीतरी कारण घडलेलंच असतं. इट इज अ रूल, हा नियम आहे. हा काय आहे, नियम आहे. म्हणजे कार्य दिसत असेल तर अगोदर कारण हे घडलेलं असतं. पितर जर अतृप्त असतील तर त्या ठिकाणी कार्याच्या द्वारे त्या घरादाराला त्याचा त्रास सहन करावा लागतो. म्हणून हे जे काही तीर्थ सांगितले त्या ठिकाणी चंद्रग्रहण सूर्यग्रहणच्या वेळेला जर स्नान केलं तर त्या ठिकाणी त्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, ते शुभाशीर्वाद देतात. आणि या घरादाराचं चांगलं व्हावं, सर्वांचं चांगलं व्हावं असं ते त्या ठिकाणी आशीर्वाद देतात. अशी या तीर्थाची महती आहे. त्याचबरोबर ती तटावरती एक शिवनेत्र कुंड आहे बघा, बघितलं का, शिवनेत्र कुंड. त्याची महती अशी आहे, शिवनेत्र कुंड आहे, त्या कुंडावरती बृहती आणि नर्मदा यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी तो कुंड आहे. आता तिथं गोष्ट अशी घडलेली आहे की एक भगवान महादेवाचं शिवालय आहे आणि त्या शिवालयामध्ये महाराज एक निषाद म्हणजे भिल्ल सेवा करतोय. मनामध्ये एकच भाव आहे, मनामध्ये एकच ध्यास आहे की फक्त काय करायचं, सेवा करायची. एकच ध्यास आहे आणि सेवा करायची. आणि महादेवाची सेवा करता करता एक दिवस त्या ठिकाणी महाराज तो काहीतरी बेलपत्र घेऊन आला, काहीतरी नैवेद्य घेऊन आला भगवान महादेवाला. आणि महादेवाकडे त्यानं पाहिलं. परिणाम काय झाला, महादेवाचा त्याला नेत्रच दिसेना महाराज. तिसरा जो नेत्र आहे तो दिसत नव्हता, म्हणून तो रडायला लागला. भोळा होता. भोळा जो असतो ना, भक्ती करताना नामस्मरण करताना, तो महादेव